अखेर महानगरपालिकेचं बिगुल निवडणुकीचं वाजलेलं आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असून कोल्हापूर आणि इचलकरंजी महायुती आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता जागा वाटपसाठी आम्ही आमच्या सहकारी कार्यकर्ते त्या समित्या चर्चा करतील आणि जो निवडून येईल अशा उमेदवाराला आपण उमेदवारी द्यावं या सूत्रानुसार तिन्ही पक्ष प्रयत्न करतील. इचलकरंजी आणि कोल्हापूर दोन्ही ठिकाणी महायुती कशा पद्धतीने सामोरं आता कोल्हापूरमध्ये तरी मी चंद्रकांत दादा परवा बसलो होतो आणि मुन्ना माडिक अमल माडिक त्यावेळा क्षीरसागर साहेब उदयपूरला काहीतरी लग्नानिमित्ताने गेले होते आणि नंतर आज किंवा उद्या आमचे तिन्ही पक्षाची समिती बसून प्राथमिक चर्चा करतील आणि मग आम्ही शेवटी निर्णय घेऊ. भारतीय जनता पक्ष देशाचा मोठा भाव आहे फक्त कोल्हापूरचा. पण कोल्हापूरमध्ये देखील काँग्रेस शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल अशा पद्धतीने कोल्हापूर महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल तशा पद्धतीने तयार मग काय मग आम्ही आमच्या स्वबळावर लढू. तसं जर त्यांचं म्हणणं असेल तर मला काय ते म्हणणं तथ्य वाटत नाही. तसं नसतं तर माझ्या स्वतः निवासस्थानी चंद्रकांत दादा मुन्ना माडिक अमल माडिक तिघं आली नसते. क्षीरसागर साहेब त्यावेळा लग्न ज्यार्थी ते आले त्यांनी चर्चा केली त्यार्थी नक्की आम्ही एकत्र लढू. पुण्यामध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढतील तिथं काय झालेलं आहे की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अशा लढती अनेक वेळा झालेल्या आहेत आणि जर दोघं वेगवेगळे लढले तर बंडखोरी कमी होईल आणि दोन्ही पक्षाचे उमेदवार नाराज होणार नाही. हा एक फॉर्म्युला पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे.